कृषी उत्पन्न बाजार समिती जावळी, तालुका जावळी, जिल्हा सातारा येथे शेतकरी भवन बांधण्याचा जो काही अंदाजपत्रक आहे, त्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जी.आर. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने मान्यता दिलेली आहे. हा जी.आर. 3 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित झालेला आपण पाहू शकता. मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भवन ही योजना आणलेली होती. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधव आपले शेतीमाल पिकवून आपला शेतीमाल विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जातात. काही वेळा त्यांना मुक्कामही करावा लागतो. अशा वेळी त्यांना मुक्कामाची सोय व्हावी, त्यांना ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्रभर असे शेतकरी भवन बांधण्याची योजना ह्या शासनाने आणली होती. आणि या योजनेअंतर्गत शेतकरी भवन महाराष्ट्रभर बांधण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र शासन प्रशासकीय मदत आणि प्रशासकीय अनुदान देत असतं. अशा प्रकारे ह्या जावळी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जो काय एकूण अंदाजित खर्च होता तो 1,85,71,545 रुपये इतका अंदाजित खर्च होता. आणि त्या अंदाजित खर्चाला मान्यता दिलेली आहे. आणि या अंदाजित खर्चापैकी जवळपास 70% रक्कम ही महाराष्ट्र शासन देणार आहे. आपण पाहू शकता, जे काय 1,85,71,545 रुपये जो काय अंदाजपत्रक होतं त्यापैकी 70% म्हणजेच जवळपास 107.4 लाख म्हणजेच 1,07,00,000 च्या आसपास इतकी रक्कम महाराष्ट्र शासन या बाजार समितीला उपलब्ध करून देणार आहे. हे पण आपण पाहू शकता. आणि जी काय ही रक्कम आहे, ही रक्कम आणि उर्वरित रक्कम बाजार समितीने जी काय उर्वरित रक्कम आहे ती उर्वरित रक्कम बाजार समितीने स्वनिधी आणि कर्ज या माध्यमातून उपलब्ध करून हे बांधकाम करणं बंधनकारक आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजेच हा जो काही प्रस्तावित खर्च आहे त्या प्रस्तावित खर्चातला 1,07,00,000 इतकी रक्कम महाराष्ट्र शासन देईल. आणि बाकीची रक्कम ही जी काही कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्यानं स्वनिधी किंवा कर्ज या स्वरूपात उपलब्ध करून द्यायचं आहे. आणि ही जी काय 1,07,00,000 इतकी रक्कम आहे, रक्कम अनुदान 50% आणि 50% अशा 2 टप्प्यामध्ये मिळणार आहे असं सांगितलेलं आहे. आणि हे शेतकरी भवन ह्या शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध होईल आणि ते 1 वर्षाच्या आत पूर्ण व्हावं अशा सूचनाही या जी.आर.च्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे नवीन जी.आर. आणि नवीन उपाय आणि योजना ज्या काय आहेत ते शेतकऱ्यांसाठी मी आणत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मित्रांनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव आपली रजा घेतो. पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.